श्री स्वामी समर्थ. माता लक्ष्मी म्हणजे धन, सुख, समृद्धी आणि सौभाग्याची देवी. पण तुम्हाला माहित आहे का, एक वेळ अशी आली होती की माता लक्ष्मींना स्वतः भगवान विष्णूंपासून दूर राहावे लागले होते. धनाची देवी असूनही त्यांनी खूप विरहाचे दुःख सहन केले. भगवान विष्णूंनीही त्यांचा शोध घेत पृथ्वीवर अवतार घेतला. आणि याच घटनेशी जोडली जाते तिरुपती बालाजीची एक अतिशय सुंदर आणि भावनिक कथा. आज आपण जाणून घेणार आहोत, माता लक्ष्मी वैकुंठ सोडून का गेल्या, भगवान विष्णूंनी पृथ्वीवर श्रीनिवास म्हणजेच तिरुपती बालाजीचा अवतार का घेतला, आणि आजही लाखो भक्त तिरुपती बालाजीच्या चरणी इतके श्रद्धेने का नतमस्तक होतात. ही कथा फक्त पुराणातील कथा नाही, तर जीवनाला दिशा देणारी आणि खूप मोठी शिकवण देणारी कथा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे, जो भगवान तिरुपती बालाजी आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेसाठी अनेक भक्त श्रद्धेने करतात. चला तर मग सुरू करूया माता लक्ष्मी आणि तिरुपती बालाजींची ही अद्भुत कथा. आपण सगळे माता लक्ष्मीची पूजा करतो. प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सुख असावे, शांती असावी, भरभराट असावी आणि लक्ष्मी मातेची कृपा कायम राहावी. कारण ज्या घरात कारण ज्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा असते, त्या घरात अन्नाची कमी नसते, पैशाची कमी नसते आणि सर्व कामांमध्ये यश मिळत जाते. पण तुम्हाला माहित आहे का, माता लक्ष्मी या धनाच्या देवी असल्या तरी त्यांनाही एकदा खूप मोठे दुःख सहन करावे लागले होते. त्यांना आपल्या प्रिय भगवान विष्णूंपासून दूर राहावे लागले होते. ही कथा फक्त देवी देवतांची कथा नाही, तर आपल्या जीवनाला दिशा देणारी एक सुंदर शिकवण देणारी आहे. एकदा महर्षी भृगु यांच्या मनात विचार आला की ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये सर्वात महान कोण आहे, जाणून घ्यावे. ते प्रथम ब्रह्मदेवांकडे गेले, त्यानंतर भगवान शंकराकडे गेले आणि शेवटी ते वैकुंठात भगवान विष्णूकडे पोहोचले. मग त्यावेळी भगवान विष्णू विश्रांती घेत होते. माता लक्ष्मी त्यांच्या जवळ बसल्या होत्या. महर्षी भृगूंना वाटले की भगवान विष्णूंनी त्यांचे योग्य स्वागत केले नाही. त्यांना राग आला. रागाच्या भरात त्यांनी भगवान विष्णूच्या छातीवर पाया मारल्या. हा प्रसंग कोणासाठीही अपमान करणाराच होता, पण भगवान विष्णूंनी राग केला नाही. ते ताबडतोब उठले आणि महर्षी भृगूंचे पाय हातात घेऊन म्हणाले, ऋषीवर, तुमच्या पायाला लागले तर नाही ना? माझी छाती कठीण आहे. भगवान विष्णूची नम्रता पाहून महर्षी भृगूंना आपली चूक समजली. त्यांनी भगवान विष्णूची माफी मागितली. पण हे सर्व पाहून माता लक्ष्मी खूप दुःखी झाल्या, कारण विष्णूंची छाती हे त्यांचे पवित्र स्थान मानले जाते. त्यांना वाटले की त्यांच्या प्रिय भगवानांचा आणि त्यांच्या स्थानाचा अपमान झाले आहे. त्यांचे मन खूप व्यथित झाले. माता लक्ष्मींनी वैकुंठ सोडण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मी मातेने वैकुंठ का सोडले? कारण त्यांना संपत्तीची काळजी नव्हती, त्यांना दुःख होते ते प्रेमाचा आणि सन्मानाचा अपमान झाल्याचे. त्या पृथ्वीवर आल्या. माता लक्ष्मी पृथ्वीवर आल्यावर वैकुंठातील आनंद कमी झाला, देवतांचे वैभव कमी झाले, कारण जिथे लक्ष्मी नसते तिथे समृद्धी जास्त काळ टिकत नाही. भगवान विष्णूंनाही माता लक्ष्मीचा विरह सहन होत नव्हता. ते सतत त्यांची आठवण काढत होते. काळ पुढे सरकत गेला. शेवटी भगवान विष्णूंनीही वैकुंठ सोडले आणि पृथ्वीवर येण्याचा निर्णय घेतला. ते पृथ्वीवर श्रीनिवास या रूपात अवतरले. आज ज्यांना आपण तिरुपती बालाजी म्हणून ओळखतो, तेच भगवान श्रीनिवास आहेत असे मानले जाते. भगवान श्रीनिवास तिरुमला पर्वतावर राहू लागले, पण लक्ष्मी माता त्यांच्या जवळ नव्हत्या. म्हणून त्यांच्या मनात सतत एक पोकळी होती. एक दिवस पद्मावती नावाच्या सुंदर आणि भक्तिमान राजकुमारीने भगवान श्रीनिवासांचे दर्शन घेतले. दोघांची भेट झाली. हळूहळू त्यांच्या विवाहाची वेळ आली. राजविवाह मोठ्या थाटामाटात व्हावा अशी इच्छा होती, पण त्या विवाहासाठी खूप मोठा खर्च लागणार होता. तेव्हा भगवान विष्णूंनी धनाचे देव कुबेर यांच्याकडे कर्ज घेतले आणि यांच्याकडून कर्ज घेतले अशी श्रद्धा सांगितली जाते. म्हणून आजही लाखो भक्त तिरुपती बालाजींना दान करतात. भक्तांची श्रद्धा आहे की भगवान आजही ते कर्ज फेडत आहेत. या कथेमध्ये एक सुंदर संदेश आहे. स्वतः संपूर्ण जगाचे पालन करणारे भगवान विष्णू देखील नियम पाळतात.
त्यामुळे आपणही प्रामाणिकपणा आणि कर्तव्य सोडू नये. काही काळानंतर माता लक्ष्मीला या सर्व गोष्टी समजल्या. भगवान श्रीनिवास पृथ्वीवर आहेत आणि त्यांचा विवाह झाला आहे हे त्यांना कळले. त्यांचे मन पुन्हा एकदा दुःखी झाले, पण त्यांनी भगवान विष्णूंना भेटण्याचा निर्णय घेतला. कथा सांगते की माता लक्ष्मी, पद्मावती आणि भगवान श्रीनिवास यांची भेट झाली. प्रेमाने सर्वांना समजावले. त्यांनी सांगितले, लक्ष्मी माझी शक्ती आहे, त्यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे. हे ऐकून माता लक्ष्मीचे मन शांत झाले. ही कथा आपल्याला सांगते की खरे प्रेम कधीच संपत नाही. कधी कधी परिस्थितीमुळे अंतर येते, गैरसमज होतात, दुःख येते, पण प्रेम, विश्वास आणि संयम असेल तर पुन्हा आनंद परत येतो. याच कारणामुळे तिरुपती बालाजीच्या दर्शनासोबत अनेक भक्त माता लक्ष्मीचीही पूजा करतात. कारण जिथे विष्णू आहेत तिथे लक्ष्मी आहेत, आणि जिथे लक्ष्मी आहेत तिथे सुख, शांती आणि बरकत आहे. आज अनेक लोक लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी विविध उपाय करतात, पण शास्त्र सांगते की लक्ष्मी माता सर्वात आधी कोणत्या घरात येतात? ज्या घरात स्वच्छता असते, ज्या घरात मोठ्यांचा आदर केला जातो, ज्या घरात स्त्रियांचा सन्मान केला जातो, ज्या घरात देवाचे नाव घेतले जाते, ज्या घरात मेहनत केली जाते आणि ज्या घरात एकमेकांवर प्रेम केले जाते, तिथे लक्ष्मी माता आनंदाने वास करतात. पण ज्या घरात सतत भांडणे असतात, खोटेपणा असतो, अहंकार असतो आणि अपमान असतो, तिथून लक्ष्मी माता हळूहळू निघून जातात असे सांगितले जाते. म्हणून जर तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा हवी असेल तर फक्त पैशासाठी प्रार्थना करू नका. चांगले विचार ठेवा, चांगले कर्म करा, गरजूंना मदत करा, आई वडिलांचा आदर करा, घरात प्रेमाने बोला आणि रोज देवाचे स्मरण करा. कारण लक्ष्मी माता फक्त धन देणारी देवी नाहीत, त्या आनंद देतात, समाधान देतात, सौभाग्य देतात, कुटुंबात एकता देतात आणि जीवनात बरकत देतात. ही सुंदर कथा आपल्याला शिकवते की पैशापेक्षा प्रेम मोठे आहे, अहंकारापेक्षा नम्रता मोठी आहे आणि संपत्तीपेक्षाही चांगले संस्कार मोठे आहेत. म्हणून नेहमी लक्ष्मी मातेचे स्मरण करा, भगवान विष्णूचे नाव घ्या आणि आपल्या जीवनात प्रेम, श्रद्धा आणि नम्रता ठेवा. म्हणून आयुष्यात एकदा तरी तिरुपती बालाजीचे दर्शन घ्या आणि शक्य असेल तर वर्षातून एकदा तरी तिरुपती बालाजी किंवा कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. देवाचे दर्शन घेतल्यावर मनाला वेगळीच शांती मिळते, मनातील चिंता कमी होते, नवीन उत्साह मिळतो. अनेक भक्तांचा अनुभव आहे की तिरुपती बालाजी आणि महालक्ष्मी मातेचे दर्शनानंतर त्यांच्या जीवनात चांगले बदल झाले. घरात भगवान तिरुपती बालाजी आणि माता लक्ष्मी यांचा सुंदर फोटो किंवा मूर्ती श्रद्धेने ठेवा. रोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांच्या समोर दिवा लावा, मनापासून प्रार्थना करा. अशी श्रद्धा आहे की जिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे स्मरण केले जाते, तिथे सुख, शांती आणि बरकत वाढत जाते. घरामध्ये प्रेम असेल, देवावर विश्वास, श्रद्धा असेल, मोठ्यांचा आदर असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर माता लक्ष्मीची कृपा नक्की मिळते. पैसा हा महत्वाचा आहे, पण पैशाबरोबर समाधान, आनंद आणि मनशांती मिळणे त्याहूनही महत्वाचे आहे, आणि हीच खरी लक्ष्मी असते. म्हणून रोज भगवान तिरुपती बालाजी आणि माता लक्ष्मी यांचे स्मरण करा. घरात प्रेम, चांगले विचार ठेवा, चांगली कर्मे करा, गरजूंना मदत करा, आई वडिलांचा आदर करा. कारण ज्या घरात चांगले संस्कार असतात त्या घरात लक्ष्मी माता आनंदाने वास करतात. भगवान तिरुपती बालाजी आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो. गोविंदा हरी गोविंदा, श्रीनिवासी गोविंदा. जय तिरुपती बालाजी, जय माता महालक्ष्मी. श्री स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये गोविंदा, श्री गोविंदा लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.